आपण पाहतोय की आज करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्राचे जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत ते आपल्याबरोबर आहेत, फुलारी साहेब. त्यांनी आज भेट दिलेली आहे. साहेब, काय सांगाल? सलग 2 वेळा आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालं, यानंतर करमाळावासियांतर्फे आपला सत्कार करण्यात आला. काय भावना असणार आपल्यावर? मी सर्व करमाळावासियांचा अत्यंत मनापासून आभारी आहे. मी आज करमाळा शहरामध्ये आलो आणि येथील नागरिकांना भेटलो, जे सर्व स्तरातील नागरिक आहेत. त्यांनी मनापासून मला शुभेच्छा दिल्या. येथील करमाळा परिसरातील पोलिसिंगचा मी आढावा घेतला. आमच्या करमाळा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर SDPO यांनी एक ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये विविध भारतीय प्रजातीचे झाडं लावले आणि संगोपन केलेलं आहे. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पण आता ड्रीप इरिगेशन करून ती व्यवस्था केली आणि त्याला लवकरच फळं फुलं येतील अशी आशा आहे. ह्या ऑक्सिजन पार्कमुळे या भागातला पर्यावरणाला संवर्धनासाठी सुद्धा मदत होईल. करमाळा भागातील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्याच्यामध्ये काही प्रमाणात घट दिसून आलेली आहे. काही डिटेक्शन आणि रिकव्हरीचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. फक्त प्राणांतिक अपघात जास्ती होत आहेत आणि त्याच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्ती आहे. तर या कारणांचा सुद्धा आणि हायवेवर काही ब्लॅक स्पॉट आहेत का त्यांचा अभ्यास करण्यात येईल. याशिवाय जनतेच्या तक्रारी त्यांचं निरसन करणे, गुन्ह्यांचं डिटेक्शन वाढवणे आणि महाराष्ट्र शासनाचा जो 7 सूत्री कार्यक्रम आहे 100 दिवसांचा, त्याच्या अंतर्गत या उपविभागाची आणि करमाळा पोलीस स्टेशनची प्रगती कशी होईल या सगळ्यांचा आराखडा आज आम्ही मांडलेला आहे. आणि मला विश्वास आहे की करमाळा पोलीस स्टेशन आणि विभाग आणि करमाळा भागातील नागरिक यांच्या सहकार्यातून एक चांगलं पोलिसिंग आणि मजबूत पोलिसिंग या भागामध्ये घडेल. धन्यवाद. सर, आपल्याला राष्ट्रपती पदक मिळालं, त्यातील एखादा अनुभव काय आपण सांगाल का? नाही, याच्यामध्ये अनुभव नसतो. याच्यात आम्ही जी काही सेवा बजावली इतके प्रदीर्घ कालावधीमध्ये 33 वर्षाच्या, त्या सगळ्या कारकिर्दीचं मूल्यमापन करून हे पारितोषिक किंवा पदक भारत सरकारकडून जाहीर केलं जातं. आणि एकंदरीत जी काही सेवामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवण्यात आले, योजना राबविण्यात आल्या आणि पोलिसिंग करण्यात आले, त्यामध्ये आमच्या सगळ्या अधीनस्थ चमूचाही सहभाग असतो. त्या सगळ्यांचाच गौरव झाला असं मी मानतो. याच्यामध्ये आपण पाहतोय की आपली तुलना सचिन तेंडुलकरशी केली, तर त्यावेळेस आपण त्याला उत्तर देताना अगदी आपले जे ज्युनियर अधिकारी असतील त्यांनी देखील माझं हे रेकॉर्ड मोडू शकता, ते विराट कोहली असेल, रोहित शर्मा असतील, यांच्यासारखं देखील त्यांना आपण उदाहरण दिलं. काय सांगा? बरोबर आहे. तर आमचे जे चमू असते, चमूतील आमचे अधिकारी अंमलदार आहेत, जे आता तरुण आहेत, त्यांनी जे काही आपलं बेसिक पोलिसिंग आहे, व्यावसायिकता आहे, ती वाढवावी आणि त्यांचाही नक्कीच असा गौरव होईल असा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्या दृष्टीने त्यांच्या कार्यास चालना देऊन प्रोत्साहन देत असतो आणि त्यामुळे मी त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण पाहतोय की इतर परिक्षेत्रामध्ये आपल्याला दंगा वगैरे पाहायला मिळतं, परंतु कोल्हापूर परिक्षेत्र अतिशय शांतता आहे. नेमका काय हातखंड आहे आपल्याच्या मागचं, काय आहे? नाही, याच्यामध्ये आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूचे योगदान आहे. आमच्या सगळ्यांचा आपल्या जनतेसोबत सुसंवाद चांगला आहे आणि जनतेने आणि एकंदरीत सगळं आपल्यासारख्या सगळ्या समाज घटकांनी, प्रसारमाध्यमांनी आम्हाला वेळोवेळी वर्षभर मागच्या सहकार्य केले आणि त्याचा हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, सकारात्मक प्रभाव हा सगळ्या पोलिसिंगवर आम्हाला दिसून आलेला आहे. आणि मी जनतेला तशीच विनंती आणि आवाहन करतो की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील पोलीस दलाला सतत या प्रकारचे सहकार्य करावं आणि एक मजबूत पोलिसिंग आणि सुरक्षित समाज ठेवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. बरोबर आहे. इथे जे पोलीस अधिकारी निवासस्थान आहेत आणि अंमलदारांचे निवासस्थान आहेत, याचे नवीन प्रकल्प तयार झालेला आहे, आराखडा तयार झालेला आहे आणि लवकरच त्याच्या कामास सुरुवात होईल असे नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आता सध्या पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी त्या प्रमाणात इथे गुन्हे सोडवले जातात, परंतु जे पोलीस आहे ते संख्या वाढवणे या ठिकाणी जरा थोडी गरजेची आहे. त्याचा आता आम्ही आढावा घेऊ. माझा सोलापूर जिल्ह्याचा दौरा त्यासाठीच आहे. त्याचाही आम्ही आढावा घेऊ. गुन्ह्यांची संख्या, उपलब्ध मनुष्यबळ आणि त्याच्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही बसून चर्चा करू. धन्यवाद. जय. आपण या ठिकाणी आपल्याला जे फुलारी साहेब आहेत यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयावर प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन प्रशांत भोसलेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.